तो अतिशय सुंदर पद्धतीने जो मेसेज आहे, सामाजिक संदेश तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे आता ही ज्वलंत समस्या आहे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं आणि त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणं। तर या आधारे एक छोटासा देखावा आहे, परंतु खूप मोठा संदेश देऊन जातो। या मंडळाचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांशी आपण आता बोलूया या संदर्भात। नमस्कार। काय वाटतं या देखाव्याच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा आताच्या तरुण पिढीनं मुलांनी काय केलं पाहिजे या संदर्भात आपलं मत तुम्ही सांगा। ॲक्च्युली सांगणं म्हणला तर हे जे आता आम्ही दाखवलेलं आहे हे फॅक्टच आहे। लोकांच्या किंवा मुलांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आत्ताची जी पिढी आहे ती सगळी मोबाईल आणि व्हॉट्सअप फेसबुक ह्या नादाचं आहे सगळी। त्याच्यामुळं ज्यांचं ते सांघिक खेळ म्हणा किंवा मैदानी खेळ म्हणा हे सध्या त्यांचं आता दुर्लक्ष व्हायला लागलं। शिवाय ह्याकडे एवढे आकर्षित व्हायला की लोक त्यांचं मोबाईल थोडा 5 मिनिटासाठी जरी लांब ठेवला तर त्यांची मेमरी हँग होत्या, नसेल तर मग ते बाकीच्या गोष्टी सगळ्या वेगळ्याच व्हायला लागल्या। बरोबर आहे। त्याच्यामुळं ह्याचं दाखवण्याचं कारण असं आहे की आता आपण बघतोय प्राणी म्हणा पक्षी म्हणा त्यांच्यावर होणारे परिणाम मग ते मुलांवर का होऊ नयेत किंवा त्याचं कारण काय ह्या सगळ्या दृष्टिकोनातून लांब ठेवून मुलांना बाबा सांघिक दृष्टिकोनातनं आणि सगळ्यात महत्त्वाचे विषय असं आहे की ह्या सगळ्यामुळे आपल्याला काय मिळतंय, जर काय जेणेकरून आपल्याला जर मिळत असेल ह्यातून तर ते महत्त्वाचं आहे। आपण हे सगळं बघून किंवा हे करून ह्यातून वेळच वाया जातोय आपला। मी विनायक सुतार 2025ची आकर्षक मूर्ती या भागातली विचारमाळातली आकर्षक मूर्ती गोड गणपती म्हणून आपल्या मंडळाचा नावलौकिक आहे। बरोबर आहे। तसेच आपल्या भागातील ह्या गणपतीला एक परिवर्तनवादी गणपती म्हणून सुद्धा ओळखलं जातं। कारण नुसता आजकालचे मंडळं ते गणपती बसवायचा परंतु त्याच्यातून काय संदेश जाणार नाही। तुमची भावनांची आरास होते सगळं होते कारण त्याच्यातून संदेश पण गेला पाहिजे। गेली 24 ते 25 वर्ष आमचं मंडळ एकच करते की आपण गणपती बसवल्यानंतर त्याच्यातून काहीतरी वेगळा संदेश गेला पाहिजे। मागच्याच वर्षी खेळाला खेळ द्या आणि वेळेला वेळ द्या, त्याच पद्धतीनं मुलांना मागच्या वर्षी खेळा हे आपले पौराणिक खेळ हे लोप पावत चाललेले आहेत। त्या खेळाच्या आधारित आम्ही मागच्या वर्षी कांदा फोड ह्या पद्धतीचा गणपती केला होता। तसंच यावर्षी मुलांना मोबाईलचा अतिरेक कसा होतो तुम्ही बघताय, इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक आणि ट्विटर हे आपला वेळ खायला लागला। मग आता बाप्पाला आमचं एकच साकडं आहे की बाप्पानं आपला वेळ हाती धरून तो वेळेला खेचून आम्हाला तो वेळ द्यावा म्हणून आम्ही दिलं आहे। मुलांना खेळ द्या, नात्यांना वेळ द्या, संवादांना वेळ द्या आणि भावनांना मेळ द्या, हाच आमचा एक मंडळाचा संदेश आहे। गणपती ह्या आमचे गणपती बाप्पा आमचा वेळ या मोबाईलमधून खेचून काढून आम्हा सर्वांना देतील हाच आमचा उद्देश आहे। हाच उद्देश धरून आम्ही एक मुलांना संदेश द्यायचं होतं की वेळेला वेळ द्या, जेव्हा वेळ गेली की त्या वेळेचा काही उपयोग होणार नाही। तुर्तास तुम्ही शानं व्हा, देव करो बुद्धी देव आणि वेळ आपला लवकर वाचो। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जगात भारी कोल्हापुरी।